नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमधले इंडियन एक्सप्रेसमधले इकॉनॉमिक्सशी संबंधित जे आर्टिकल्स आहेत, त्याची मराठीमध्ये समरी बघत आहोत. त्यापैकी पार्ट 1 आपण कव्हर केलेला होता आणि आता पार्ट 2 मध्ये आपण टॉपिक चालू करूयात. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे PLI प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. ह्याच्यावरती नुकत्याच झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये पण आपल्याला प्रश्न आलेला बघायला मिळतो. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना, प्रगती आणि आव्हाने, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, हे एक्झॅक्टली ह्याच्यावरतीच आपल्याला या वर्षीच्या मेन्समध्ये GS3 मध्ये प्रश्न बघायला मिळतो. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेने गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडले आहे, परंतु कंपन्यांना प्रोत्साहन रक्कम वितरित करण्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. योजनेचे उद्दिष्ट काय? देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे, आयात कमी करणे आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग बनवणे. यासाठी काय केलं गेलं होतं? 14 क्षेत्रांची निवड केली गेलेली होती आणि त्यांच्यासाठी 1.97 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली होती. आत्तापर्यंत 806 अर्जांना मंजुरी दिली गेलेली आहे. लक्षित गुंतवणुकीपेक्षा जास्त म्हणजेच 3.15 लाख कोटींची गुंतवणूक झालेली आहे. प्रोत्साहन रक्कम वितरण मात्र केवळ 21,689 कोटींचे झालेले आहे. क्षेत्रनिहाय कामगिरी काय बघा? इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन हे क्षेत्र जे आहे हे सर्वात यशस्वी ठरलेले आहे. मोबाईल फोनची निर्यात 2020-21 मधील 2.13 लाख कोटींवरून 2024-25 मध्ये 5.25 लाख कोटींवर पोहोचली आहे. फार्मास्युटिकल्स या क्षेत्राने उत्तम कामगिरी केली असून उत्पादनात वाढ झालेली आहे. बल्क ड्रग्स म्हणजे जे औषधं जी आहे ती निव्वळ निर्यातदार बनण्यास या योजनेने मदत केली आहे. आव्हानात्मक क्षेत्रे कोणती आहे? हाय एफिशियन्सी सोलर PV मॉड्यूल, स्पेशालिटी स्टील, अन्न प्रक्रिया, फूड प्रोडक्ट्स आणि ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल, बॅटरी या क्षेत्रांमध्ये मंजुरी आणि वितरणाचे प्रमाण कमी आहे. समस्येची कारणं काय आहेत बघा? अधिकाऱ्यांच्या मते अनेक कंपन्या अपुऱ्या मागणीमुळे उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकलेल्या नाहीत. विशेषतः सोलर आणि बॅटरी क्षेत्रात चीनकडून येणाऱ्या किंमत दबावामुळे कंपन्यांना अडचणी येतात. क्रेडिट रेटिंगमध्ये आता सुधारणा झालेली आहे भारताची. हा पुढचा टॉपिक आहे. भारताचे क्रेडिट रेटिंग S&P चे 18 वर्षातील पहिले मानांकन अपग्रेड आहे. क्रेडिट रेटिंग काय असतं तुम्ही सांगा? आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने 18 वर्षात प्रथमच भारताच्या दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट रेटिंगमध्ये वाढ केलेली आहे. क्रेडिट रेटिंग म्हणजे वित्तीय वागणूक जे आहे एखाद्या देशाची असेल किंवा कंपनीची असेल तर त्याचं केलेलं एक ॲनालिसिस असतं, त्याचा एक घेतलेला आढावा असतो की ज्याच्यामध्ये ती कंपनी किंवा तो देश जो आहे तो स्वतःचं कर्ज जे आहे ते परत फेडण्याची क्षमता त्याची कितपत आहे, तर ह्या गोष्टी त्याच्यावरनं ठरवल्या जातात. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने 18 वर्षात प्रथमच भारताच्या दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट रेटिंगमध्ये वाढ केलेली आहे. रेटिंग BBB- वरून BBB करण्यात आलेले आहे. ह्याचा अर्थ काय बघा? रेटिंगचा अर्थ BBB रेटिंग हे गुंतवणूक ग्रेडमधील खालचे टोक आहे. हे दर्शवते की देशाची आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता पुरेशी आहे. मानांकन वाढवण्याची कारणं काय काय आहेत बघा? तर उत्तुंग आर्थिक वाढ, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, वित्तीय एकत्रीकरण, वचनबद्धता, फिस्कल कन्सॉलिडेशन, जे सरकार आपले वित्तीय तुटीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील काय आहे किंवा वचनबद्ध आहे. आपल्याला यावर्षीच्या बजेटमध्ये सरकारने वित्तीय वाढ जसं आधी प्रॉमिस केलेलं होतं तसं 4.5% खाली आणलेलं आपल्याला बघायला मिळतं. खर्चाच्या गुणवत्तेत सुधारणा, सरकारने केलेल्या खर्चाची गुणवत्ता सुधारली आहे. अपेक्षित चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यात यश आलेले आहे. S&Pचे अंदाज काय आहेत बघा? भारतीय अर्थव्यवस्था 2024 मधील 3.9 ट्रिलियनवरून 2028 पर्यंत 5.5 ट्रिलियन होईल. पुढील काही वर्षे सरासरी विकास दर 6.8% राहील. कर्ज ते GDP गुणोत्तर, सरकारचे कर्ज ते GDP गुणोत्तर जे आहे ते 2025 मधील 83% वरून 2029 पर्यंत 78% खाली येईल. अमेरिकन शुल्कांचा प्रभाव, अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम. S&Pच्या मते अमेरिकेने लावलेल्या शुल्कांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व्यवस्थापित करण्यायोग्य असेल, म्हणजे मॅनेजेबल आहे. आणि विकासावर होणारा परिणाम फार नाही आहे, म्हणजेच विकासावर मोठा परिणाम होणार नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था आयातीपेक्षा देशांतर्गत वापरावरती जास्त अवलंबून आहे. मग या दृष्टिकोनातून आपल्याला क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. UPSCने एकदा प्रश्न विचारलेला होता की भारतीय क्रेडिट रेटिंग एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत खालीलपैकी, आहे ना. तर हे छोट्या गोष्टी आपल्याला थोडं माहिती असणं गरजेचं असतं. चांगल्या क्रेडिट रेटिंगमुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवणे सोपे होते. फिस्कल कन्सॉलिडेशन, वित्तीय एकत्रीकरण. सरकार जेव्हा आपले उत्पन्न वाढवून खर्च कमी करून वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याला वित्तीय एकत्रीकरण म्हणतात. यासाठी भारतात FRBM कायदा 2003 लागू आहे. बेरोजगारीची आकडेवारी, भारतातील बेरोजगारीची आकडेवारी जुलैमध्ये त्याच्यात घट झालेली आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हणजे मॉस्पी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 3 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर म्हणजेच 5.2% आला आहे. डेटा कुठला आहे? सुधारित नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जे म्हणतोय. प्रमुख आकडे: शहरी बेरोजगारी दर 6.8% आहे, ग्रामीण बेरोजगारी दर 4.4% आहे, महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर जो आहे तो 33.3% स्थिर आहे. आता यात श्रमशक्ती सहभाग दर काय आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हे काय आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राज्यनिहाय स्थिती: एप्रिल जून या तिमाहीत हिमाचल प्रदेशात 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक 33.4% होता. याचे मुख्य कारण म्हणजे अचानक आलेले पूर, भूस्खलन, ज्यामुळे पर्यटन आणि कृषी क्षेत्रावरती वाईट परिणाम झालेला आहे. भारताची प्रगती आणि आव्हाने: भारताने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे, परंतु अजूनही अनेक आव्हाने समोर आहेत. आतापर्यंतचा प्रवास: अर्थव्यवस्था GDP $30 अब्ज वरून 4.1 ट्रिलियन झाली आहे. साक्षरता दर 18.3% वरून 77.7% आलेला आहे. मग आयुर्मान जे आहे, सरासरी आयुर्मान 32 वर्षांवरून 70.8 वर्षांवर पोहोचले आहे. अन्न सुरक्षा: अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असून भारत आता एक प्रमुख निर्यातदार देश आहे. ठीक आहे. तरी अजूनही समोरील समस्या काय आहेत भारतासमोरील बघा. गरिबी: जागतिक बँकेच्या $3.65 प्रतिदिन या मानकानुसार आजही 36.4% लोकसंख्या गरीब आहे. पोषण: मुलांमध्ये आणि महिलांमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर आहे. सबसिडी: अन्न आणि खत अनुदानांवर होणारा प्रचंड खर्च जवळजवळ 3.71 लाख कोटी कमी करण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती: उच्च गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. कॉर्पोरेट कर्ज आणि गुंतवणूक कंपन्यांचा सावध पवित्रा: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपन्यांकडून होणाऱ्या बँक कर्जांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. कारणं काय? गुंतवणुकीत विलंब: अनेक कंपन्या विशेषतः अमेरिकेच्या शुल्कांच्या अनिश्चिततेमुळे आपले गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलत आहेत. स्वस्त कर्जाचे पर्याय: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे कंपन्या बँकांऐवजी कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि कमर्शियल पेपर्ससारख्या स्वस्त साधनांच्या द्वारे कर्ज उभारणी करत आहेत. बँकांची भूमिका काय आहे? बँका देखील मोठ्या कंपन्यांना कर्ज देण्याबाबत सावध झाल्या आहेत आणि जोखीम टाळण्यासाठी केवळ चांगल्या रेटिंग असलेल्या कंपन्यांनाच कर्ज देण्यावर भर देत आहेत. अमेरिकेतले क्रिप्टो आणि बँकिंग नियमन काय आहे? अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने फेडरल रिझर्व्हने बँकांवरील क्रिप्टो केंद्रित विशेष पर्यवेक्षण कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. FTX सारख्या मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजच्या आणि सिलिकॉन व्हॅली बँकसारख्या क्रिप्टो फ्रेंडली बँकांच्या पतनानंतर हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. निर्णयाचे कारण: फेडरल रिझर्व्हच्या मते त्यांना आता क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित धोक्यांची पुरेशी माहिती मिळालेली आहे, त्यामुळे यापुढे हे पर्यवेक्षण त्यांच्या नियमित बँकिंग पर्यवेक्षण प्रक्रियेतच समाविष्ट केले जाईल. हा निर्णय क्रिप्टोवरील नियामक अनिश्चितता कमी करणारा मानला जात आहे. मेक इन इंडिया एक महत्त्वपूर्ण योजना, त्याचा आढावा आपण इथे घेऊयात. मेक इन इंडिया 2014मध्ये सुरू झालेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे हा आहे. यासाठी देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यवसाय सुलभता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध आणि स्नेह अर्थव्यवस्था, अफेक्शन इकॉनॉमी, भारताची भूमिका जी आहे ती आता आपल्याला यामध्ये बघायची आहे. लेखक समीर सरन यांच्या मते जागतिक स्तरावर शक्तीचे वितरण बदलत आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. पूर्वी जमीन, नैसर्गिक संसाधने आणि लष्करी सामर्थ्यावर आधारित अर्थव्यवस्था असायची, पण आजच्या जगात भागीदारी आणि संबंधांवरती आधारित एक नवीन स्नेह अर्थव्यवस्था उदयास येत आहे. मग ही संकल्पना काय आहे बघा. स्नेह अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय? ही एक अशी अर्थव्यवस्था आहे जिथे यश हे संसाधनांवर अवलंबून नसून तुम्ही कोणासोबत आहात, तुम्ही कोणत्या समुदायाचा भाग आहात आणि तुमचे संबंध कसे आहेत यावर अवलंबून असते. समान विचारांच्या राष्ट्रांची संकल्पना यात महत्त्वाची आहे. विश्वास, सामायिक मूल्ये आणि समान ध्येय हे या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. जागतिक दृष्टिकोन काय? जागतिक उदाहरणे: संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर यांसारख्या देशांनी व्यावसायिक समुदायांना आकर्षित करण्यासाठी आणि भागीदारीचे जाळे निर्माण करून स्वतःला सामर्थ्यवान बनवलेले आहे. पण या दृष्टिकोनातून सामाजिक भांडवलाचा अभाव किंवा ऱ्हास आपल्याला बघायला मिळतो. या उलट पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेत सामाजिक भांडवलाचा ऱ्हास झालेला आहे. रॉबर्ट पुटनम यांनी त्यांच्या बोलिंग अलोन या पुस्तकात याच्यावरती प्रकाश टाकला होता. यामुळे समाजात एकटेपणा आणि ध्रुवीकरण वाढले आहे. भारतासाठी संधी: भारत वसुदैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो. भारताचे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे G20चे ब्रीदवाक्य या स्नेह अर्थव्यवस्थेशी जुळणारे आहे. या नवीन जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आपल्या सॉफ्ट पॉवर आणि भागीदारीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मग सामाजिक भांडवल आणि त्याचं कन्सेप्ट काय आहे, त्याचं महत्त्व काय हे आपल्याला UPSCच्या दृष्टिकोनातून
बघणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय बघा, व्यक्तींमधील संबंध, सामाजिक जाळे आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास आणि सहकार्य होय. मजबूत सामायिक भांडवल समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. सॉफ्ट पॉवर हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. लष्करी किंवा आर्थिक बळाचा वापर न करता आपल्या संस्कृती, राजकीय मूल्य आणि परराष्ट्र धोरणांच्या माध्यमातून इतर देशांना आकर्षित करून आपले ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर. योग, आयुर्वेद, बॉलिवूड आणि भारताचे लोकशाहीवादी विचार ही भारताच्या सॉफ्ट पॉवरची उदाहरणे आहेत. भारताची परराष्ट्र धोरणे नेबरहूड फर्स्ट, ॲक्ट ईस्ट, सागर, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन अँड कॉड, I2U2 यांसारख्या गटांमधील सहभाग ही स्नेह अर्थव्यवस्थेच्या तत्वांशी सुसंगत आहे. पुढचा टॉपिक आहे कृषी नीती. भारतीय कृषी क्षेत्रांसाठी स्वतंत्र धोरणाची गरज. संदर्भ, अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवर लावलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लेखक भूपिंदर सिंग हुडा यांनी जागतिक कृषी व्यापारावरील असमानतेवर आणि भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे. भारतीय कृषी क्षेत्र, भारतातील 46% लोकसंख्या अजूनही कृषी आणि संबंधित क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची जमीन धारणा खूप कमी आहे, सरासरी 1.08 हेक्टर. खते, डिझेल, वीज यांसारख्या निविष्ठांवरील खर्च म्हणजे इनपुट्सवरील, आदानांवरील खर्च म्हणू आपण, जास्त असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे. नाबार्डच्या सर्वेक्षणानुसार शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न केवळ 13,798 रुपये आहे, ज्यात 4,475 रुपये इतर कामांमधून येतात. जागतिक व्यापारातील असमानता. कृषी अनुदानाचे जागतिक परिदृश्य बघा. विकसित देश त्यांच्या शेतकऱ्यांना प्रचंड अनुदान देतात, ज्याला जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार ग्रीन बॉक्स अनुदान म्हणून परवानगी आहे. या अनुदानांमुळे त्यांचे उत्पादन स्वस्त होते आणि जागतिक बाजारपेठेत विकसनशील देशांच्या शेतकऱ्यांना स्पर्धा करणं कठीण होतं. विकसनशील देशांमध्ये अनुदानांच्या मर्यादा. विकसनशील देशांना त्यांच्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानांवर किमान आधारभूत किंमत किंवा त्या अनुदानांवर मर्यादा आहेत. सुधारणेसाठी आवश्यक पावले काय? लेखकाने 3 प्रमुख उपाय सुचवलेले आहेत. श्रमाचे स्थानांतरण. शेतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मजुरांना उत्पादन आणि अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग यांसारख्या संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे. निर्यात मूल्यवर्धन. कृषी निर्यातीत वाढ करण्यासाठी सर्वोत्तम लॉजिस्टिक्स, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित करणे. कापणीनंतर होणारे नुकसान. सध्या 15 ते 25% असणारे कापणीनंतरचे नुकसान कमी करणे असे सुचवलेलं आहे. WTO मधील भूमिका. विकसित देशांच्या ग्रीन बॉक्स अनुदानाच्या मुद्द्यावर WTO मध्ये आक्रमक भूमिका घेणे आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी करणे. आता या UPSCच्या दृष्टिकोनातून तुम्हाला WTO मधलं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर माहीत असलं पाहिजे. त्यामध्ये सबसिडीजचं क्लासिफिकेशन जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. बघा, गॅटमध्ये पण सबसिडीजचं क्लासिफिकेशन आहे. AOA त्याच्यामध्ये पण सबसिडीजचं क्लासिफिकेशन आहे. गॅट आणि AOA हे दोन्ही WTOचे 4 पिलर्स आहेत. एक आहे गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ इन ट्रेड. दुसरं आहे गॅट्स, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. तिसरं आहे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि चौथं आहे AOA, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. त्यातलं गॅट आणि AOA मधलं जे सबसिडीजचं क्लासिफिकेशन आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा टॉपिक आहे पायाभूत क्षेत्राची वाढ. जुलैमध्ये 2% मंदावली. भारताच्या 8 प्रमुख पायाभूत उद्योगांच्या उत्पादन वाढीचा वेग जुलै 2025मध्ये मंदावून 2% आला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही वाढ 6.3% होती, तर जून 2025मध्ये ती 2.2% होती. मग प्रमुख आकडेवारी त्यामध्ये बघा, पोलाद 12.8%ची वाढ, सिमेंट 11.7%, खते 2%, वीज 0.5%, घसरण झालेले क्षेत्र आहेत कोळसा -12.3%, नैसर्गिक वायू -3.2%, रिफायनरी उत्पादने -1% आणि कच्चे तेल -1.3%. विश्लेषण. ऊर्जा क्षेत्रातील कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल आणि रिफायनरी उत्पादने या 4ही प्रमुख उद्योगांमध्ये नकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. बाजारपेठेतील कल. पोलाद आणि सिमेंट क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे निर्देशांकाला काही प्रमाणात आधार मिळाला. निर्देशांकात सर्वाधिक वजन 28.04 असलेल्या रिफायनरी उत्पादनांमध्ये 1%ची घट झालेली आहे. आता UPSCच्या दृष्टिकोनातून हे 8 प्रमुख उद्योग काय, IIP काय, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 8 कोर इंडस्ट्रीज हे माहीत असलं पाहिजे. UPSCने एकदा प्रिलिम्समध्ये ह्या कोर इंडस्ट्रीजचं चढत्या क्रमानं त्यांच्या वेटेजनुसार आपल्याला अरेंजमेंट करायला सांगितली गेलेली होती. ठीक आहे. हे IIP त्यातील आपले 8 प्रमुख उद्योगांचं एकूण 40.27% वजन जे आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. हा डेटा आर्थिक सल्लागार कार्यालय, ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर है ना, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे दर महिन्याला प्रसिद्ध केला जातो. ही आकडेवारी देशाच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्देशक आहे.
तर अशा पद्धतीनं आपण 14 ते 21 या आठवड्याचं चालू घडामोडींचा एक आढावा घेतलेला आहे. पुढच्या आर्टिकल किंवा पुढच्या व्हिडिओजमधून आपण पुढच्या आठवड्याचा आढावा घेऊयात. धन्यवाद.